गाइस आता शूट स्टार्ट होतं आणि हे सगळं तुम्हाला रीलवर बघायला भेटेल. हिचं फायनल नेल्स दाखव. यावेळी दिवाळी मनवली नाही पाहिजे आम्ही. आय वॉज द रेड फ्लॅग बट लुक ॲट मी नाव. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कधीपासून बघतो. हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही आलो आहे शूट करण्यासाठी, बट साक्षीचं. पण ह्यावेळी मी शूट नाही करणार आहे म्हणून मी ब्लॉग करतो. आणि लास्ट टाइम आम्ही गेलो होतो फिनिक्स मॉलमध्ये शूट करायला, जे की ती रील साक्षीने अपलोड केली होती इंस्टाग्राम पेजवरती. बट विषय असा आहे, तेव्हा मी शूट नाही करू शकलो, बट ब्लॉग शूट नाही करू शकलो. आपण तुझे व्हिडिओ शूट करत होतो ना, आणि त्यातच माझी फोनची चार्जिंग संपत होती. कारण की इतके सारे आम्ही व्हिडिओ शूट केले ना. आय गेस टोटल 200 व्हिडिओज मी क्लिक केलेले, त्यातून ती तेवढीशी रील बनली. इतका टाईम लागला आम्हाला ते शूट करायला. एडिट पण मिस केली गाईज, मग त्यामुळे मला इतका टाईम लागला. पेड एडिट्स वाली. तर काय इतका सगळा टाईम लागला. आणि कारण की शूट मीच करत होतो ना, बोललो मी ब्लॉग कसं करू, कारण की स्टोरेजचा पण इश्यू झालेला, फुल झालेला स्टोरेज. तर मी तो ब्लॉग नाही टाकू शकलो. बट इथे आय गेस मी करू शकतो ब्लॉगिंग. तर कारण की इथे दुसरा कोणतरी शूट करणार आहे आणि इथे फक्त आम्हाला व्हिजिट करत होतं. तर साक्षीसोबत मी आलो, बोललो ह्यावेळी मी ब्लॉग करतो, लास्ट टाईम नाही करू शकलो. तर आफ्टर लॉंग साक्षीसोबत आता ब्लॉग चालू आहे आपला. तर कसं वाटतं तुला साक्षी? बघू आता काय करतोय. रेडी आहे शूटसाठी आजच्या? हां, मी रेडी तर आहे. आणि हा पण ज्वेलरीचा आहे. माहित नाही मला आता काय इथे बोलायचं आहे. माहिती नाही मला, ती खरंच नाही माहिती काय कसं. तुला बोलायचं ना फक्त हे शूट करायचं, सिनेमॅटिक सारखं असतं ते ना. आय गेस तसंच असावं, आय होप तसंच असावं. चला म्हणजे आज आपण स्टोअरवरती, आपला स्टोअर पार्टीच आहे. तर बोलले इथे एक ब्लॉग शूट करूया, कारण की ऊन आज खूप जास्त एक्स्ट्रीम आहे गाईज. तर आपण डायरेक्ट स्टोअरमध्ये काहीतरी असं आहे हा स्टोअर, आणि ह्याचं नाव आहे लुसिरा ज्वेलरी. तर आपल्याला इथे जायचं आता. गाईज आता शूट स्टार्ट होतं आणि हे सगळं तुम्हाला रीलवर बघायला भेटेल. हिचं त्या नेलपेंट लावते ना गाईज, हिला फ्री नेल आर्ट होतं, बट ही नाही करत. ते का नाही करत, रिझन नाही म्हणजे ते कसं होणार माहिती आहे, माझ्या हातामध्ये त्या गोष्टी टिकत नाही, ते लगेच तुटू पण शकतो. कारण की तुला एक काम करते ना, युटेन्सिल्स वॉश अँड ऑल, म्हणून ती बोलते की तुटते. ट्राय केलं, हिला इंटरेस्टच नाही म्हणजे जरा पण ते नेल आर्ट अँड ऑलमध्ये. ती फक्त हे नेल पेंट करते. फायनल नेल्स दाखव. काहीतरी असं लहान पोरांसारखी डिझाईन तू केली आहे याच्यावरती. आता हिचा शूट आहे ना तुझा, ते तर आपण काय रेकॉर्ड करणार ना, कारण की ते सगळं कॅमनी होणार. त्या रेडी शूटसाठी. खूप केऑस आहे ना इथे. काय सीन आहे. येस, चल लेट्स. गाईज फायनली वी आर डन विथ द शूट. आणि मला तर यावेळी काय करावं लागलं नाही, फक्त मी थोडेफार सिनेमॅटिक घेतले आणि मस्त कॉफी माझी एन्जॉय करत होतो. बाकी काय साक्षी मग तुला विचारलं का तू? नो फायदा आहे. मी बोलतो हे भेटलं आम्हाला काहीतरी, आणि याच्या आतमध्ये काहीतरी आय गेस ड्रेस असेल. आपण एक काम करू साक्षी, इथे जाऊया. कुठे बोल? आपण माहिती आहे मगाशी येत होतो स्टेशनवरून तेव्हा. हां, कुर्ता घ्यायला जाऊया, कारण की मी दिवाळीच्या काय घेतलंच नाही. तर कुर्ता तरी घेतो ॲटलिस्ट, पहिल्या आंघोळीला ते तरी घालेल. मला फ्री मध्ये नेल आर्ट इन द सेन्स गाईज, मी तर नेल कधी एक्सटेन्शन आणि करत नाही. म्हणजे अगोदर मी करायची, पण सीन असं झालं ना, म्हणजे नकच बघा तुम्ही, म्हणजे अलगच आहेत काहीतरी असं. मग तिथून मग मी नेल्स, आणि कारण की तो ग्लू जो होता ना, तो इतका जळायला लागला ना मला अक्षरशः, म्हणून तो करत नाही. त्यामुळे पण बाकी इन्फ्लुएन्सर लोकांचं सही आहे की हॅम्पर भेटतात, पेड कोला भेटतात, शूट पण नाही करायचं, फक्त विजिट. हेक्टिक नव्हता, काहीच नव्हतं. तुम्हाला वन टेक मध्येच झालं ऑलमोस्ट सगळं. अच्छा, चल लेट्स गो, जाऊया कुर्ता घ्यायला. आम्ही आता आलेलो गाईज इथे कुर्ता घ्यायला, बट दादर आपला बेस्ट आहे. चेंबूरला काय म्हणजे ऍक्च्युली काय, चेंबूरला शूट करायला आलेलो, पण असे कुर्ते दिसले, सो बोलली बघू. पण त्याच्यानंतर बोलली की याला दादरला तुमच्या जास्त उलटा भेटते. दादरला जाऊया मग. चल जाऊ. चल मग बघतो, नंतर या टाइम नाही भेटणार माहिती ना. हां, तेच आताच बघितलेलं बरं, आणि एवढा आलोय तर ठीक आहे ना. गाईज तर आता आम्ही आलो कुर्ला स्टेशनला, आणि चेंबूरवर ट्रेन पकडून इथे आलो ना. आता बोललो दादरला परत कुठे येतं साक्षी, हिला बोललो तू डायरेक्ट जा, एक तर तुझ्या हातात हे सगळं पकडलेलं आहे काय काय शॉपिंगचं. बोललो डायरेक्ट घेऊन घरी जा, नाही तू कधी रस्त्यात वगैरे कुठे पाडलं बिडलं तर मी बोललो मीच जातो आणि एकटा कुर्ता घेतो आणि तिथून घरी निघतो. तो उगाच एवढा लोड नको घेऊ.
परत उद्या पण आपल्याला उद्या पण आहे ना ते शूट बीट काय काय करायचं बरं. तर भेटूया साक्षी. बाय बाय. सी यू. ऑल द बेस्ट. हां फॉर नथिंग बोलायचं असं जोक. विश यू दी बेस्ट. श्रेया घुसली मला अशी करते ना ती पण असंच करते काय नाही काय मध्ये बोलत असते ना ती. हां चल मग भेटतो मी आता डायरेक्ट जातो. गाईस बाय बोला साक्षीला. इथे बोल बाय. बाय. ही चालू झाली परत चालू झाली. तर आपला ब्लॉगर भाऊ भेटला एक जस्ट आता हिने ब्लॉग केलेला आता मी करतोय. आज काय ब्लॉग करतोय रे ब्रो? सकाळपासून काय केलं? गेलेलो ना त्याचा ब्लॉग केला. अच्छा मग ते सगळं सांगत होता का? आता आपल्याला पण काही गोष्टी घ्यायच्यात रे. मी विचार केला दादरला जातो कुर्ता घ्यायला पण दादरला खूप ट्रॅफिक आहे ना. अरे बाप रे बाप. ब्लॉग दाखव माझा. मेंटल होशील मेंटल. 15-20 मिनिटं एका जागेवरती उभे ट्रॅफिक मध्ये एका जागेवरती. मी रील बघितली रे तर माझा माइंडसेट बदलला. बोललो दादर नको. माझी कंबर दुखायला लागलेला उभा राहून बस ना वाटी. आता तू मी ड्राईव्ह करतो आणि आता आपल्याला जायचं आहे लालबागला जाऊ. तिथे कुर्ता बघू त्यानंतर एक कंदील पण घेऊ. काय करू? कंदील बघायचं आहे. हा रे घरी जरा कंदील नाही म्हणजे कंदील होता त्याचं काहीतरी तुटलं तर तो सेट नाही होते. आता नवीन जरा घेऊया त्यानंतर बघू अजून काय गोष्टी लागतील ते बघूया. मेन म्हणजे काय खरं सांगू तर ना यावेळी दिवाळी मनवली नाही पाहिजे आम्ही. कारण की आता आजीला ऑफ होऊन 1 वर्ष पण नाही झालं. माझी सख्खी आजी होती पप्पाची मॉम. तर असं झालं इश्यू. तर गाईज आयुष कसं एक्सायटेड आहे ना तो जरा लहान आहे तर त्याला कसं कळत नाही जास्त गोष्टी. तर तो फक्त त्याच्या खुशीसाठी मम्मी कंदील पाहिजे हे पाहिजे ते सगळं बनवतं. नंतर काय दिवाळी वगैरे बनवणार नव्हतं यावेळी मम्मीचं तेच म्हणणं होतं. बट ठीक आहे थोडेफार लाईटनिंग करूया मम्मी बोलते म्हणून आपण करतो आहे. बाकी मी पण दिवाळी इफ केली तर काय 1-2 दिवशी गेलो बाहेर जाऊन काहीतरी मित्रांसोबत गेलो तर ते करेल. बाकी दिवाळी वगैरे काय एवढं मला मन नव्हतं. बोला चल ठीक आहे एक कुर्ता पहिल्या आंघोळला वगैरे लक्ष्मीपूजनला घालील फक्त बस तेवढंच. आता आपण निघूया जरा लेट होते आपल्याला लालबागला जाऊ. सौराला पण घरी जायचं ना तो पण थकून आला. चला जाऊया लालबाग. आपण आता पोहोचलो लालबागला आणि ते आता कुर्ताचा एक शॉप भेटला मला स्ट्रीटवरती आहे. कारण की हे इथे सगळे बघितलं ना आपण स्टोअरमध्ये तर किती महाग आहेत. 1200 स्टार्टिंग आहे तिकडे. तर आता आपण इथे बघूया बट आता मी सिलेक्ट करतो कारण की ते खूप सारे ऑप्शन आहेत. मला एक डिसेंटवाला हवे तो आता बघतो इथून कुर्ते. गाईज मला हे 2 कुर्ते भेटले आता यातून. एक ग्रे आयुषसाठी घेतला ग्रीन महासाठी आणि इतका सगळा लॉट होता इथे बापरे कपड्यांचा. त्यातून मी हे शोधलेत. बघू आता प्राईसच्या हिशोबाने तर ठीक वाटले मला कारण की 350ला अजून काय पाहिजे एक सिंगल 350ला. आणि इथे अजून पण कलेक्शन आहेत बट मला बोललो हाच चांगला वाटतं. बघतो तर ट्राय करून दाखवतो तुम्हाला. सो गाईज आय वॉज द रेड फ्लॅग बट लुक ॲट मी नाव. आता भाई ग्रीन फ्लॅग बनलोय असं वाटतं हा कुर्ता. हे धागे वेगे जरा इग्नोर करा कारण की इतका प्राईजमध्ये अजून इथे ह्या सीझनमध्ये कुर्ता तर भेटणार ना दिवाळीमध्ये. तर हा कुर्ता घेतो मी. मला आवडला हा चांगला पण वाटतं. माझ्या कलर पण नव्हता. सो भाई सौरव हवा ग्रीन फ्लॅग. तो भाई आता हा घेतो काय गार्डन केला कुर्ता बोल रावसमध्ये भेटले. आता आपण निघूया कुठेतरी घरी. नाही आपल्याला कंदील घ्यायचं काय घरी कुठे चाललं मी मम्मी मारेल मला. जाऊया आपण आणि कंदील घेऊया. आता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. कधीपासून बघतो? इट इज व्हेरी मोस्टली 2 years. 2 वर्षापासून. ओके थँक्यू ब्रो. साक्षी दीदी कुठे? साक्षी दीदी तिच्या घरी आहे. ती नाही आली नाही. हो चल बाय. चांगला वाटतं सबस्क्रायबर भेटले तर. कंदीलचा घेतलाय हा बघा. हा वाला कंदील घेतलाय मी इथून कारण की आपल्या इथे छोटाच कंदील बरा आहे ना मोठ्याची गरज नाही. तर हा फिक्स केला मी. लाईट पण घेतली. आता शॉपिंग झाली आपली. झालं चल. तिरकर पण आलाय इथे बघ. हे सगळं घेतलं. हवा कुर्ता ग्रीन आणि अरे हा कलर घेतला. हा ग्रीन फ्लॅग सूट करेल काय? कितीला असेल बोल? 200. येडा आहे काय? 350. 200ला भेटणार आहे का? जरा बिझी होतो. चांगला तर आहे बट प्रिंटेड घेतला पाहिजे होता. कुठे आलाय तू आता बोलला ना जायचं. नाही रे संकेत नाही येते ना मग काय करतो. असं बोलतो. माझा काय परत घरी चाललंय. हा चल जा. ते सबस्क्रायबर भेटले आता 2 पोरी. मग
नाही ना बोलवते अरे कोण भेटले? दोन पोरी. जवळ याला मिठी मारली फुल ब्लॉग मध्ये घेतलं की नाही? भारी होतं लावला सेक्सी पोर होतं. मिठी मला हात बीत मिळवतो याला मिठी मारली आई सांभाळायला. सौरभ ना शिरकर नाही म्हणजे येतोय ना तो पण चांगला आहे. मिठी मारली काय येडा बनवतो ना. दोन पोरं तरी दोन पोरी बोलतो तुला. शिरकर मला पण राहायला पाहिजे तो. मला एक मिठी तरी भेटते. चल मग मी पण जातो घरी. चल कंदील आणलाय आणि इथे सगळ्यांची लाईटिंग लागली. आपली पण आहे, ही लाईट बंद आहे पण कंदील आहे ना. त्यांचा पण कंदील आहे. आता आपल्याला कंदील लावावं लागणार आहे. आपला जरा जुना कंदील खराब झाला ना, तर आता हे कंदील देऊया आयुषला आणि आयुष लावेल. भाई आयुष तर पेंटिंगच करत होता फुल तयारीमध्ये. सामने देख, काय सामने देख. आयुषने पेंटिंग आली बघा. हॅपी दिवाळी ब्रो. बाहेर आयुष तुझ्यासाठी पण मी काहीतरी आणलं. हे पकड पहिला कंदील पकड. मम्मी बघ, मम्मी कुठे काम करते. कंदील आणलाय आणि हे आयुष हा ग्रे करता तुझा आहे करता कुर्ता आणि हा माझा ग्रीन ठेव. आणि लाईट पण आहे बा आयुष. दादा बोल हे बाई एवढं आणलं तर फटाके पण नाही. अजून काय मला फोड. ठीक आहे ही लाईटिंग पण लाव. फटाके आता नाही आहेत, तूच दे आता. आता आपण जेवण घेऊया. चिकन बनवलंय आणि सॅलड आहे आणि चपाती आपण खाऊन घेऊया आता. सो गाईज मी आता हा ब्लॉग एडिट करायला घेतो आणि एडिटिंग करायला घेतो. तर मी आता खूप टायर्ड आहे आणि जस्ट आता जेवलं वगैरे ना, तर एडिटिंग करून झोपायला घेतो. कारण की नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ब्लॉग नाही भेटणार त्यामुळे. तर आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. इफ आवडला असेल तर प्लीज जाऊन लाईक करा, शेअर करा अँड चॅनलवर नवीन आहेत तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.